सुंदर हिरव्या निसर्गाने लटलेले आणि उत्कृष्ट अशा ग्रामीण भागामध्ये वसलेले सनराईज रिसॉर्ट हे काळंबावाडीच्या जवळ असलेले रिसॉर्ट राधानगरी तालुक्यातील हे पाहायला आम्ही एका सुट्टीच्या दिवशी सर्व ज्येष्ठ नागरिक व काही तरुण तरुणी गेलो होतो. तिथे जवळच एक टुरिझम पॉईंट आहे जो या काळंबावाडीच्या बॅकवॉटरच्या शेजारी आहे आणि तिथे पोहण्याची सोय आहे. तसेच तिथे वॉटर जॅकेट मिळते, टायर्स मिळतात ज्यावर नंतर पाण्याच्या गाद्या मिळतात आणि तिथे वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. तसेच तिथे खेळण्यासाठी बॅडमिंटन आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं हे पाण्याच्या ठिकाणी असलेलं पोहण्यासाठी वगैरे जिथे लोक जाऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसात तर फारच छान इथं सावली वगैरे आहे. तर अशा या टुरिझम सेंटरमध्ये आम्ही दुपारी जेवल्यानंतर गेलो आणि नंतर आम्ही तिथून परत आमच्या सनराईज रिसॉर्टवर येणार होतो. आम्ही या दिवशी सकाळपासूनच ही टूर अरेंज केलेली होती आणि आमच्याबरोबर येणारे सर्व तरुण तरुणी खूप ह्या सहलीचा आनंद घेत होते. हे आपण समोर पाहत आहात हे काळंबावाडीच्या बॅकवॉटरच्या ठिकाणी असलेलं एक टुरिझम सेंटर आहे. इथे दिवसभर राहण्यासाठी पॅकेज देखील आहे. तिथे संपूर्ण दिवसभर आपण थांबून जेवण नाश्ता करू शकतो. तसेच पाण्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स आहेत, जेवणाची सोय आहे, नंतर तिथे पोहण्याची सोय आहे आणि झोपाळे आहेत, बॅडमिंटन आहे. तर अशा ह्या टुरिझम सेंटरमध्ये पण आम्ही थोडा वेळ पाहून तिथल्या त्या वातावरणाचा आस्वाद घेतला. सर्वजण या वातावरणात खूप छान रमून गेलेले होते आणि अतिशय उत्कृष्ट असं हे वातावरण उन्हाळा असून देखील आम्हाला इथे उन्हाळा जाणवत नव्हता. तर अशा प्रकारे आम्ही इथे दुपारी थोडा वेळ काढून नंतर आम्ही आमच्या रिसॉर्टवर जाणार होतो आणि तिथे गेल्यानंतर आमचा आजच्या दिवसाचा जो दुसऱ्या सत्रातील भाग आहे तो आम्ही तिथे एन्जॉय करणार होतो. आम्ही फुल डे एन्जॉय करायचं ठरवलेलं होतं. काही आमच्यातील ज्येष्ठ नागरिकांनी तिथे नाट्यछटा करून दाखवल्या. आमच्यापैकी अर्चना कुलकर्णी होत्या, त्यांनी वराड निघाले लंडनला या नाटकातील काही पाठ सौ अर्चना कुलकर्णी यांनी सादर केला आणि त्यानंतर लॉनवर काही खेळ झाले. त्याशिवाय इथे लावणी नृत्य झालं, आदिवासी च्या वेशामध्ये फॅशन शो झाला आणि त्यानंतर आभार प्रदर्शन झाला. संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. आम्ही सर्वांनी एक दिवस धमाल आनंद केला आणि एक दिवस आमचा अतिशय उत्कृष्ट आणि आनंदात आम्ही सर्वांनी घालवला. झंडा झूल, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, चार चार. ओ 5 झाले 5. बरोबर बरोबर. ओके 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 ओके. हे तुम्ही आउट. दोघे आउट. काय झालं? झोल झोल झूल, वंदे मातरम, भारत माता की वंदे किती राहिले तो? तीन अरे 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 अरे. बसा तिथं. क्या मुली हुशार. मेरा पैसा सब तेरा ही है महादेव, मेरा तो कुछ भी नहीं, सब तेरा ही है महादेव, मेरा तो कुछ भी नहीं, मेरा गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा सब तेरा ही है महादेव, मेरा तो कुछ भी नहीं, सब तेरा ही है महादेव, मेरा तो कुछ भी नहीं. छान छान.
अशा प्रकारे आम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांचा हा एक निसर्गाच्या सान्निध्यातील एक अतिशय उत्कृष्ट असं हे सनराईज रिसॉर्ट असून हे कोल्हापूरपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर काळमवाडी डॅमच्या पासून जवळ आहे आणि इथून जवळच काळमवाडीच्या बॅकवॉटरजवळ एक टुरिझम पॉईंट आहे. तिथे पोहण्याची देखील अतिशय उत्कृष्ट अशी सोय आहे. तिथे वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत आणि अशा प्रकारे या सनराईज रिसॉर्टवरचा आमचा एक आनंदाचा दिवस अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. संध्याकाळी आम्ही सर्वजण एकमेकांच्या निरोप घेऊन आम्ही आपापल्या घरी परतलो. पण जाताना प्रत्येकाजवळ एक अतिशय उत्कृष्ट असं अस्मरणीय असे क्षण आम्ही घेऊन जात होतो. आपल्याला हे चॅनल आवडलं असेल तर आपण आमचं VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील आमचा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. पुन्हा एकदा VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी, कोल्हापूर.